ही कुठली परीक्षा आहे? एक प्रश्न निर्माण करतोस आणि सुटकेचा एक दरवाजा बंद करतोस. कसं सुटायचं मी? कुठल्या मार्गाने बाहेर पडायचं इथून? कोण मला हात देईल? कुठल्या रस्त्यावर नेतंय माझं नशीब मला? कोण आहे त्या अनोळखी रस्त्यावर? मिसेस कर्वे इथेच ॲडमिट आहेत ना? अश्विनी, मी आले ना. आता सगळं काही नीट होईल. तू नको काळजी करूस. अरे अश्विनीचा आणि जालन्याचा काय संबंध? मा ती अश्विनी जालन्याचीच आहे अगं. आई वडील नाही आहेत तिला. इथे भावाकडे राहते. मग तिचा बॉयफ्रेंड आहे ना समीर, तोही तिकडचाच आहे जालन्याचा. आता सध्या अमेरिकेला गेलाय हायर एज्युकेशन करता. तर त्याची आई काहीतरी आजारी आहे म्हणून अश्विनी तिथे गेली आणि तिला मदत करायला नमिता. मग हे दोन्ही दृष्टीने चांगलंच आहे की. दोन्ही दृष्टीने म्हणजे असं बघ, कुणालाही मदत करणं हे माणूस म्हणून चांगलंच. शिवाय जर मी त्याला असं वाटत असेल ना की अश्विनीने सरोगेट मदर व्हावं, तर त्याही दृष्टीने हे चांगलं पाऊल आहे. इनफॅक्ट शुभंकर, मला तर असं वाटतंय की नमिता पहिल्यांदाच मनाने नाही तर डोक्याने विचार करते. मा पण नुसता मिताने विचार करून काय उपयोग आहे ग? अश्विनीला पटायला नको का हे? मी त्या अश्विनीला फारशी ओळखत नाही, पण जे काही ऐकलंय पाहिलंय त्यावरून मला असं वाटतं की ती आपल्या मीता इतकीच इमोशनल असावी. आणि मीताने जर मनावर घेतलं असेल ना शुभंकर, तर ती अश्विनीला नक्की कन्व्हिन्स करेल. नमस्कार. मी नमिता प्रधान, अश्विनीची मैत्रीण आहे मी. अंदाजे कधी करावी लागेल सर्जरी? तुम्ही पैसे भरले की लगेच. ओके, मग मी काउंटरवर पैसे भरून येते. मिसेस प्रधान, अंदाजे किती खर्च येईल? 3.5 लाख. आणि काही मागे पुढे झालं तर ते नंतर पाहता येईल. दॅट्स ओके. मी 4 अमाऊंट भरून जाऊ? मला मुंबईला लगेच जावं लागेल, मग नंतर ह्या कोणाला त्रास नको व्हायला म्हणून. जशी तुमची मर्जी मिसेस प्रधान.
उद्याच कराल ना सर्जरी? हो लगेच उद्याच. येऊ आम्ही? हो या. अजून एक गोष्ट, हा आमच्या कंपनीचाच पेशंट आहे असं तुम्ही समजा. हो समज तुम्हाला एखाद्या स्पेशलिस्टला बोलवायचं असेल किंवा मुंबईहून काही स्पेसिफिक औषधं आणायची असतील तर हे माझं कार्ड आहे, ह्याच्यावर कधीही कळवा. सर्टनली मॅडम, नक्कीच. हा आमचा पेशंट आम्ही तुमच्या भरोश्यावर सोडतोय, एवढे लक्षात ठेवा डॉक्टर. हो नमस्कार. नमस्कार. हॅलो. हां 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 बाबा हां. अरे काम झाला ना की मग तुका फोन करते. हां झाला ना म्हणजे. अरे बाबा मी मुंबईत नाही आहे, जालना आहे. जालना कसं आहे. हो अरे मी मुंबई खाय नाही, जालना खय. जरा हळू. हो हो सॉरी सॉरी. हो हो मी तुका फोन करते. बरं बाबा निघताना फोन करते. ठेव आता. ती बाहेर मोठी गाडी ती तुमची आहे का? आमची गाडी नाही नाही आमचे बाईसाहेब इलत त्या गाडीत ना. हो का? हो. काय झालंय का त्यांना? हो काहीतरीच काय त्यांका काय झाला नाही. हा काय त्यांच्या ओळखीची एक पोरगी असा ना, त्या पोरीच्या नात्यात म्हणजे तिच्या सासू अटॅक बिटॅक काय म्हणतात ना, तो इलो. तिका बघूसाठी आम्ही डायरेक्ट मुंबईवर ना इलो. म्हणजे अश्विनीला भेटायला आलात तुम्ही? अश्विनी. हा. अश्विनी. हो अश्विनी नाव त्याचं. तुम्ही ओळखत असता का? हो ती माझ्या भाच्याची होणारी बायको. हो हो म्हणजे माझी भाच्यासून म्हणा ना. अच्छा तुमची भाचेसू. हा. भाच्याच्या औषिक अटॅक म्हणजे तुमच्या बहिणीकच अटॅक. हो ना. हो. तुमच्या बाईसाहेबांचं नाव काय म्हणालात तुम्ही? अजून खय काय सांगितलंय उगाच आपला काय. हो नाही म्हणजे तुमच्या बाईसाहेबांचं नाव काय? नमिता प्रधान. बर. प्रधान निधीनी कंपनी असा ना हा. मुंबईत, त्याचे ते मालकीन. हो का? हो. अरे वा. पण मग त्या अश्विनीला कसं काय ओळखतात? मामासाहेब हां. काय असा मोठ्या लोकांचे मोठे गोष्टी असतात, त्याच्यात आपण पडायचा नाही. आपला काम भला आपण भला. हो. समजला? हा बरोबर अगदी बरोबर. तुम्ही काय नातेवाईक आहात का त्यांचे? काय तुमचा काय अडला त्याच्या विना? नाही नाही ना. ना. मग एक काम करा, हां. तुम्ही तुमचा काम करा, मी माझा काम करून येतोय. हो. काय आमचं ड्रायव्हर येताना लखनी गाडीत होतो, त्याका जरा चाय पाजून येतोय. हा या. बरीच चौकशी करता. प्रहन इंजिनिअरिंग. अश्विनीच्या बऱ्याच मोठ्या ओळखी आहेत. थँक्यू. अश्विनी ही रिसिट आता नीट जपून ठेवा. काळजी मिटली आता? मी खरंच देवासारख्या आले. अगं हे काय करतेस, वेडी आहेस का? तुम्ही आज इथे नसतात तर काय झालं असतं मला माहित नाही, पण तुम्ही इथे कशा? मी तुझ्या घरी गेले होते. तिथे मालविकाने सांगितलं मला सगळं. मी लगेच इथे यायला निघाले. तुम्ही आज माझ्यासाठी जे केलंय त्याची परतफेड करणं शक्यच नाही, पण मला जमतील तसे लवकरात लवकर मी तुमचे सगळे पैसे परत फेडेन. अगं काय बोलतेस तू? त्याची आत्ता कशाला काळजी करतेस तू? हे बघ, हा विषय आपण आता इथे नको बोलूया. तू मुंबईला आल्यावर बोलूया. मुंबईला आल्यावर लगेच भेटशील मला? हो. हॅलो. अगं आशू, होतीस कुठे तू? मी कधीपासून फोन करतोय, फोन लागतच नाहीये तुझा. अगं रात्रभर झोप नाहीये मला. कशी आहे आईची तब्येत? समीर, तू काळजी करू नको, पैशांची व्यवस्था झाली आहे. झाली?
कशी? कोणी दिले पैसे? पैसे ना दातार काकांनी दिले. कधी ऑपरेशन कधी आहे? लगेचच. मी ठेवू? मला आईंची तयारी करून द्यायची आहे. आशू काळजी घे. हो, तू पण काळजी करू नकोस. ठेवते. नक्की. काळजी घे. चाललो होतो सुखाने रस्ते तुझे नि माझे. हे दादा, ए शरद दादा, अरे काय हे केव्हाची आका मारतीये? लक्षच नाहीये तुझं. केतकी आज सकाळी सकाळी इकडे कशी काय तू? आशूला भेटायला आले. काय बाईंचा पत्ताच नाहीये. कुठे आहेत त्या? म्हणजे तुला काही कल्पना नाहीये का? नाही, काय झालं? अगं आशू जालन्याला गेली आहे. जालन्याला? अरे पण काय अशी काय? अगं मुली, मी काय सांगतो ते नीट ऐकून तर घे. ओ सॉरी बोला. अगं काय झालं माहितीये का, समीरच्या आईना हार्ट अटॅक आलाय. त्यामुळे आशूला तातडीने जालन्याला जायला लागलंय. हो शिट, हार्ट अटॅक? पण म्हणजे मला काहीच माहित नाही यातलं. मग आता कशा आहेत त्या? अगं आजच बायपास सर्जरी आहे ना त्यांची. बायपास म्हणजे सिरियसच प्रकरण आहे अगदी. आणि समीरच्या आईना काही झालं की ही कशी सैरभैर होते ते ठाऊकच आहे तुला. नाही, कुणालाही काहीही झालं तरीही अश्विनी सैरभैरच होते. काय संत अश्विनी बाई आहेत ना त्या. गुणाची आहे माझी बाई. दादा, सर्जरी म्हणजे खूप पैसे लागणार ना? कसं काय करणार आहे अश्विनी? तो आहे ना, तो सगळ्यात मोठा. राहतोच उभा कोणा ना कोणाच्या रूपाने. म्हणजे? अगं 3-4 लाख म्हणजे काही मामूली रक्कम नाही आहे. पण दातार काका ऐनवेळी धावून आले देवासारखे. काय? त्या खडूस म्हाताराने दिले पैसे? हो, त्यानेच दिले. आणि ते खडूस बिडूस नाही आहेत बरं का. वय झालंय, जग बघितलंय त्याने, त्यामुळे कोरडे ठाक झालेत. अगं वाळक्या शेंगा खडखडायच्याच थोड्याशा. दादा, अरे मी सहजच बोलले. बाय द वे, आशू कधी येणार आहे परत? आता ऑपरेशन झालं की येईल. चल निघू मी. नाही, मी पण निघतेच आहे. आता आशू नाही आहे घरी तर जाऊन काय करू ना. ड्रॉप करू का कुठे? अगं नाही नाही, मी इथेच चाललोय कोपऱ्यापर्यंत पेपर आणाय. जा तू, ये मग आशू आली की. हायला वाळक्या शेंगा मस्त आहे राव. अशू, केवढ्या मोठ्या मोठ्या ओळखी आहेत तुझ्या. प्रधानबाई तर केवढी मोठी आसामी आहे. इतकी मोठी गाडी आणली होती त्यांनी,
आता तुला माहिती असणारच म्हणा, तू मैत्रीणच ना तू, मग काय. डॉक्टर कधी जाणार आहेत ऑपरेशन थिएटरमध्ये? अगं पेशंटला आधी आतमध्ये पाठवतात, भूल वगैरे द्यायची असते ना. हो, पण आईंना नेऊन आता अर्धा तास झाला. अगं येतीलच ग इतक्यात. आले डॉक्टर. अहो टेन्शन घेऊ नका मॅडम, एकदा बायपास झाली ना की अगदी फिट होतील त्या. अजिबात काळजी करू नका, बसा तुम्ही. बरं. काका कोण आहे? अरे हा, आमच्या अश्विनीची मैत्रीण ना तू? हो. काहीतरी इंग्लिश नाव वगैरे आहे तुझं? किटी. किटी. छान. पेहरावाला साजेसच नाव आहे तुझं. काका काय बाईक बिघडली आहे का? हो, माझ्यासारखीच खतरूड आहे ना ती. माझं फक्त तोंडच वाचतं आणि हिचं हॉर्न सोडून बाकी सगळं वाचतं. बर, मग मी कुठे सोडू का तुम्हाला? अजिबात नाही. अगं माझी बाईक म्हातारी झाली असली तरी तिला एकटीला रस्ता सोडणार नाही मी. बरं, माझं काम करशील का तू? हा बोला ना. अगं, इथे रस्त्यावरती एखादा मेकॅनिक असेल तिथे, त्याला जरा पाठवून देशील का? आणते. मामा, इतका वेळ का लागत असेल? मी तरी काय सांगू का, झालाय खरं बराच वेळ. कोणी बाहेर पण येत नाहीये, काहीच कळायला मार्ग नाहीये. असं तू शांत हो बघू. अगं तू किती काळजी करशील, असं तुलाच काहीतरी व्हायचं. तू इथे बस भाऊ, तू इथे बस शांत. रिलॅक्स रिलॅक्स, सक्सेसफुल झालंय ऑपरेशन. पण आता ती कशी आहे? आता त्या ठीक आहेत, दिवसभर त्या शुद्धीवर येणार नाहीत. आत्ता बघू शकतो त्यांना? हो, ओटीमधून शिफ्ट केलं की बघू शकता तुम्ही. हां, पण पेशंटला डिस्टर्ब करू नका. आणि औषधं वगैरे इतर इन्स्ट्रक्शन सिस्टर देतीलच. आणि हो, मिसेस प्रधानांना फोन करून कळवाल ना? हो, मी कळवते. ओके. मामा, तुम्ही इथेच बसा, मी जरा आले फोन करून येते. मिसेस प्रधानांना का? नाही, समीरला आणि दादाला.